वसई विरार परिसरातली अनाधिकृत बांधकामं आता लोकांच्या जीवावर उठत चाललेली आहे। याआधी देखील अनाधिकृत बांधकामांची भिंत पडून अनेकांचे जीव गेलेली। आता एक ताजं उदाहरण आहे। 4 तारखेची घटना आहे आणि 4 तारखेनंतर गुन्हा दाखल व्हायला तब्बल 7 तारखे उगवलेली आहे। ही घटना घडली आहे वसई पूर्वपट्टीच्या कामन परिसरामध्ये, कामनच्या बेलकडी परिसरात ही घटना घडलेली आहे। 4 तारखेला दुपारी 7 वाजता ही घटना घडली होती आणि याच ठिकाणी ही बांधकामाची भिंत पडली आणि याच्यामध्ये 22 वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू झालेला आहे। रक्षानाथ महेश लहांगे असं 22 वर्षीय महिलेचं नाव आहे। ती अविवाहित असल्याचं सांगण्यात जाते। पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केलेला आहे। विशेष म्हणजे 4 तारखेला ही घटना घडली, परंतु 3 दिवसानंतर गुन्हा दाखल होतो। हे संपूर्ण प्रकरण बांधकाम व्यावसायिकांनी दाबून ठेवण्याचा प्रयत्न केला होता। याच्यात धक्कादायक माहिती अशी की ज्या 22 वर्षीय तरुणीचा जीव गेला तिचा कुठलाही पोस्टमॉर्टम केलं नाही, तिला कुठलेही वैद्यकीय उपचार दिले नाही आणि तिचा मृतदेह आहे डायरेक्ट तिच्या गावाला पाठवला गेला आणि तिथे तिच्यावर अंत्यसंस्कार देखील झालेले आहे। परंतु तिथल्या काही नातेवाईकांनी जेव्हा आवाज उठवला तेव्हा हे संपूर्ण प्रकरण समोर आलेलं आहे आणि जी माहिती मिळालेली आहे याला कुठला अधिकृत दुजोरा नाही की यामध्ये अजून एकाचा देखील जखमी होती, त्याला देखील हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं होतं। परंतु ती व्यक्ती कोण आहे, कुठल्या हॉस्पिटलमध्ये आहे हे देखील दाबण्याचा प्रयत्न केला। आम्ही देखील तो शोधण्याचा प्रयत्न करतोय। या संपूर्ण प्रकरणात 4 जणांना आतापर्यंत अटक करण्यात आलेली आहे। दिनेश जैन हे जमीन मालक आहे, त्यांना अटक केलेली आहे। नितेश जैन हे जमीन मालक आहेत, त्यांना देखील अटक केलेली आहे। आणि ह्या बांधकामाचे 2 ठेकेदार होते, कनन मोनी आणि फरान खान, अशा 2 ठेकेदारांना अटक केलेली आहे। तर यांचा एक जण फरार असल्याचं नायगाव पोलिसांनी सांगितलेलं आहे। या संपूर्ण प्रकरणात पोलिसांनी सध्या कॅमेऱ्यापुढे बोलण्यास काहीही नकार दिलेला आहे। परंतु प्रश्न आता उपस्थित झालेला 4 तारखेला ही घटना घडते, परंतु महापालिकेच्या डोळ्यात देखत अशा प्रकारची अनाधिकृत बांधकामं उभी राहतात, लोकांचे जीव जातात, परंतु पालिका अधिकारी कर्मचारी उपायुक्त नेमके करतात तरी का, हा सवाल उपस्थित झालाय। पेलारमध्ये आधी घटना घडली होती, नालासोपारात घडली होती, पोमनमध्ये घडली होती, पण जीव गेल्यानंतरही महापालिकेला जाग येत नाही। एका 22 वर्षीय तरुणीचा जीव जातो, तिचं पोस्टमॉर्टम केलं जात नाही, परंतु तिचा मृतदेह डायरेक्ट गावी नेवला जातो। म्हणजे ही बांधकाम व्यावसायिकांची कशा प्रकारे सारवासारवी आहे आणि याला संपूर्ण पोलीस प्रशासन असेल किंवा महानगरपालिका प्रशासन आहे यांचं सहकार्य असावे, म्हणूनच या बांधकाम व्यवसायांचं फावत चाललेलं आहे। याला कुठेतरी आता पालिका आयुक्तांनी आळा घातला पाहिजे। ही अनाधिकृत बांधकामं थांबणार कशी, हा सवाल आता उपस्थित झालेला आहे। याच्यामध्ये आणखीन कोण जखमी झाले शोधण्याचा आम्ही देखील प्रयत्न करतोय, ते दडपण्याचा प्रयत्न करतोय संपूर्ण प्रशासन, परंतु आम्ही शोधल्याशिवाय राहणार नाही। या संपूर्ण प्रकरणामध्ये शिंदे गटाचे तालुका प्रमुख जे आहेत निलेश तनोरकर यांनी आवाज उठवलेला आहे। यांनी पोलिसांना पत्र दिलेलं आहे की या संपूर्ण प्रकरणाची चौकशी व्हावी आणि हे संपूर्ण प्रकरणात जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई व्हावी, अनाधिकृत बांधकामावर कारवाई झाली पाहिजे। निलेश तेंडुलकर यांनी आम्ही त्यांच्याशी बोललो, त्यांनी नेमकी काय माहिती दिली आपण ऐकूया। चुकी म्हणजे संपूर्ण प्रशासनाची आहे। याच्यात महापालिकेचं एक नंबर चुकी आहे। त्याचं कारण असं आहे की ते अनधिकृत काम चालू होतं आणि ते काम झाल्यानंतर तिकडे दुर्घटना घडली, 1-2 लोकांचा मृत्यू झाला आणि असं असताना ते संपूर्ण तिकडचं नष्ट करणं म्हणजे पुरावा नष्ट करण्यासाठी जी यंत्रणा, आता JCP लागले काय लागले, तर महापालिकेची बीट मार्शल आहेत, महापालिकेची यंत्रणा आहे, महापालिकेला हा विषय माहीत नाही का? त्याच्यामध्ये यात संपूर्ण दोषी महापालिका आहे। आणि पहिली गोष्ट म्हणजे प्रशासनाचा धाकच राहिला नाही आहे, कारण त्या महिलेचा मृत्यू झाल्यानंतर कोणाला कल्पना नव्हती, जो पण आम्ही याच्यात सोशल मीडियावर टाकलं नाही तो पण याच्यातली कोणाला कल्पना नव्हती आणि त्या महिलेचा अंत्यविधी पण उरकून घेतला। एवढी सगळी गंभीर बाब आहे आणि याच्यामध्ये म्हणजे आपण याला काय म्हणूया, म्हणजे याचं कोणत्या राज्याचं नाव घ्यायच्या पलीकडे हा वसई तालुका आहे। म्हणजे मी असं म्हणेन त्या तालुक्यामधली परिस्थिती एवढी भयानक आहे की पोलीस आयुक्तालय झाले, पोलिसांचे अनेक युनिट झाले, पण कोणाचा काही पत्ता नाही। इकडे म्हणजे मरणाला काय, माणसाचा जीवनाला काय अर्थच नाही आहे। नेमकं हे प्रकरण काय आहे आणि हे कसं दाबण्याचा प्रयत्न केला, मग पोलिसांना पण हे कळलं नाही? पोलिसांना कळलं नाही किंवा पोलिसांनी जाणून बुजून दुर्लक्ष केलं, तो तपासाचा भाग आहे। पण ज्यावेळेला आम्हाला कळलं आम्ही त्याचा पाठपुरावा घेतला आणि पोलिसांनी मग संपूर्ण तपासाची सूत्र फिरली आणि पोलिसांनी मग स्पॉट पंचनामा असेल, त्या महिलेचा अंत्यविधी उरकाला होता, मग तिकडचे काही नमुने तपासात, हे सगळे तपासाचा भाग आहे। पोलीस त्याप्रमाणे करत आहेत, कलम पण पोलिसांनी योग्य लावले आणि मूळ मालक, विकासक आणि या सगळ्यामध्ये आणि मेन महापालिका ज्याच्यावरती महापालिकेची जबाबदारी आहे, मग ॲडिशनल कमिशनर असतील, उपायुक्त असतील, आता कागदी घोडे रंगवतील आणि ठेका कर्मचाऱ्याचा बळी देतील, पण याच्यामध्ये जे दोषी आहेत या सगळ्यांना घ्या असं आमचं मागणं आहे। वेळप्रसंगी आम्ही न्यायालयात त्याच्यामध्ये जाणार आहोत। तुम्हाला काय वाटतं याच्यामध्ये किती जण मयत झाले असेल आणि किती जण जखमी आहेत? प्रथमदर्शी याच्याप्रमाणे 3 लोक जखमी आहेत, त्यांचा काय पत्ता लागत नाही आहे। त्याच्यामुळे आता त्यांचं काय बरं वाईट आहे हे पोलीस तपासात निष्पन्न होईल। आणि एक महिला, जिचं ते म्हणत आहेत की एक महिलाचा मृत्यू, आपण आमच्या माहितीप्रमाणे त्याच्यात आणखी एक छोटी मुलगी पण आहे असं पोलिसांना आम्ही सांगितलेलं आहे। काय बांधत होतं?
नाही, बिल्डिंगचं चाळीचं बिल्डिंगचंच काय ते काम होतं, पोटमाळा असेल, काय ते स्ट्रक्चर असेल, अनलिगल स्ट्रक्चर, आता गाळे वगैरे जे बनतात त्यातला प्रकार असेल आणि त्याच करताना हा प्रकार घडलेला आहे.